आज काल 31 मार्च रोजी महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची KYCच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली KYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत KYC साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच आपण पाहिलेले स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी संधी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मोठी संधी ह्या ठिकाणी असणार आहे। लाडक्या बहिणींचे जे काही पुन्हा 1500 रुपये जर तुम्हाला सुरू व्हायचे असतील किंवा लाडक्या बहिणींना पुन्हा 1500 रुपये जर सुरू करून घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी मोठी सुवर्ण संधी लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी देण्यात आली आहे। स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे ही जी काही माहिती ती अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं म्हणजे ही माहिती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींची जी काही KYCची मुदत आहे ती एप्रिल अखेरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा या ठिकाणी मोठी संधी चालून आलेली आहे। 1500 रुपये तुमचे पुन्हा एकदा सुरू होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।